शरणू शरणार्थी. मी निलेश सुरेशप्पा ज्ञाने, घाटनांद्रा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण महात्मा बसवेश्वरांची डिजिटल जयंती साजरी करतोय. महात्मा बसवेश्वरांबद्दल जर बोलायचं झालं तर महात्मा बसवेश्वरांचे जे तत्व आहे, जे वचन आहे, त्यांच्यानुसार जसं की कायक वे कैलास, दासोह. कायक वे कैलास मध्ये महात्मा बसवेश्वर असं म्हणताय की आपण जे कर्म करतो तेच आपलं दैवत आहे. त्याच्यामुळे आपल्या कामाला प्राधान्य द्या. कुठलंही काम उच्च नाही, कुठलंही काम नीच नाही. आपण जे कर्म करतोय तेच आपला कैलास आहे. दासोह. दासोह मध्ये महात्मा बसवेश्वर असे म्हणतात की आपण जे काही कमावतोय समाजापासून, जे आपण समाजातून घेतोय त्याच्यातलं आपल्याला समाजाला सुद्धा काही देणं लागतं. तर आपण आपल्या कमाईतून काही हिस्सा जो आहे तर तो समाजाच्या उद्धारासाठी, गांधींच्या मदतीसाठी वापरावा, असा हा दासोह महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची स्थापना केली अनुभव मंडपाच्या माध्यमातून, आणि सर्वांना समान अधिकार दिला. कुठलीही जातपात न ठेवता सर्वांना एका धाग्यात बांधण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी आजच्या 800 वर्षापूर्वी केलेलं आहे. तर त्यांचे जे तत्व आहेत, जे वचन आहेत, त्यांचा आपण थोड्या जरी प्रमाणात अंगीकार करण्याचा प्रयत्न केला तरी खूप झालं. धन्यवाद.